ठिकाणी तुम्ही राजीनामा दिला असं समजलं आणि त्यामुळे काय गैरसमज निर्माण झालेले आहेत, तर नेमकं आज दिवसभरात काय घडलं? काय नाही, मी सकाळीच निर्णय झालता की आपल्यामुळं गावात काय अडचणी किंवा आपल्यामुळं काय होत असेल, नैतिकतेला जबाबदारीच आपण सांभाळून राजीनामा द्यायचा. त्या हिशोबानं आपण सकाळी 11 वाजता नगरपंचायत ऑफिसमध्ये आलो. अधिकाऱ्याशी संवाद साधला की मला राजीनामा द्यायचा आहे आणि त्या हिशोबानं तुम्ही मला प्रोटोकॉल प्रमाणे माझा राजीनामा घ्यावा, ह्या पद्धतीने मी त्यांना सूचना केल्या. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचा राजीनाम्याचं पत्र आणा, आपण त्या गोष्टीवर चर्चा विनिमय करून आपण तो स्वीकारू. आणि त्यांना एवढं देखील बोललो मी की अध्यक्ष मॅडमला बोलवून घ्या, संविधानाच्या पद्धतीनं आपल्याला विदाऊट कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, नियमानं जे काय आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना राजीनामा जी देणार आहे ते त्यांना आपण सुपूर्द करू. त्यावेळेस सर म्हणले ठीक आहे, पण सरांना तसा कॉल करणं अलाउड नाही, अध्यक्ष मॅडमना तुम्ही ऑफिसला या म्हणून सांगण्याचा. त्यामुळे मला म्हणले तुम्हालाच कॉल करावा लागेल. त्या पद्धतीने मी मॅडमला एक सोडून 2 वेळा कॉल केला. त्यांनी कॉल काय रिसिव्ह साधारण किती वाजता केले? मी साधारण 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत होतो. मी 1:30 वाजता 1:38 मी त्यांना कॉल केला. 2 वेळा कॉल केला, शेवटी त्यांनी कॉल उचलला नाही. सरांना मी रितसर त्यांना पत्र दिलं. आमचे सावंत साहेब होते, वाघमारे साहेब होते, भिंगे साहेब होते, तिघही आम्ही ऑफिशियलला घेऊन, गावातले काही नागरिक होते, काही नगरसेवक होते आमचे साथीदार, आणि ह्या सर्वांच्या साथीने मी शिवसाहेबांकडे राजीनामा मी हे केलेला आहे, दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर चर्चा न करणं गरजेचं आहे. ही शिवसाहेबांना मी दिलेली एक माझ्याकडे प्रत आहे की बाबा, आणि त्यानंतर शिवसाहेबांना मी देऊन परत मॅडमने कॉल उचलला नाही म्हणून मी व्हॉट्सअपला परत त्यांच्या माझा राजीनामा पाठवला. आणि नगराध्यक्ष मॅडमच्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं? नगराध्यक्ष मॅडम त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही म्हणून नगराध्यक्ष मॅडमच्या व्हॉट्सअपला मी माझा राजीनामा पाठवला. ज्यावेळेस त्यांनी ओपन करून बघितला त्यावेळेस मी त्यांना धन्यवाद म्हणून पाठवले, थँक्यू म्हणून पाठवलं, आणि मी माझा मार्ग रिकामा करून घेतला. आणि त्यानंतर मी सोलापूरला कलेक्टर ऑफिसला मी माझं दुसरं पत्र की बाबा जे काय रीतीनं असेल ते दुसरं पत्र मी कलेक्टर ऑफिसला दिलं, त्यांची रिसिव्ह कॉपी घेतली आणि मग माघारी आलो. आज बी तुम्हाला जनतेमधून तुम्ही जी काय कामं केलेली आहेत आणि तुम्ही आज स्वखुशीनं राजीनामा देताय, काय म्हणजे याचं कारण किंवा तुम्हाला काय वाटतंय आता? कारण म्हणजे काय झालंय, माझा एक स्वभाव असा आहे, मी कमवायसाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी मला जनतेनं मला निवडून दिलेलं आहे. अहोरात्र असू द्या, कधी असू द्या, एनी टाइम असू द्या, कोणाला पाणी नसेल तर बोर घेऊन देणं, त्याला मोटर टाकून देणं, कोणाचा रस्ता बंद पडला असेल, काय अडचण असेल त्याला मुरुम टाकून देणं, त्याच्या काही गोष्टी अडवणं, हे प्रत्येक गोष्ट मी खर्चानं करतो, नगरपंचायत म्हणून नाही. आणि मी नगरपंचायतचा नगरसेवक म्हणून किंवा उपनगराध्यक्ष पद ह्या पदानं कधीच केलं नाही. मी आज कार्यरत जवळजवळ 15 वर्ष झालं आहे. 15 वर्षात जवळजवळ 8-9 बोर घेतलेत, मी मोटरा टाकून दिल्यात. प्रत्येकाच्या अडचणी दवाखान्याची असेल, तुमच्या कशाची असेल, कधीही कुणालाही वेळ येऊ दिलेली नाही. ह्या पद्धतीने मी काम करत राहिलो. मग नगरपंचायतमध्ये काय झाले, आज 8-8 महिने झालं सभा नाही, मीटिंग नाही, जनतेला आपण काय उत्तर देणार आहे. आणि ही घडत असताना तरी सुद्धा आम्ही गाडा कसा तरी आम्ही आमच्या मार्गाने चालवत होतो. पण समोरच्याची काय भावनिकता असेल, नैतिकता असेल, त्यांना माझ्याबद्दल काय वाटलं असेल, त्यांनी चर्चा केली की बाबा अविश्वास ठराव आणायचा. त्याच्यावर मी सरळ मार्गी सांगितलं त्यांना की तुम्ही अविश्वास कशाला, मी तुम्हाला मी तुम्हाला राजीनामा देतो, तुमचा नैतिकता जे काय असेल तुम्हाला कोणाला करायचं असेल, पण अविश्वास ठराव का? आणि मग मी अविश्वास असेल तर त्याची कारण काय? कारण तर काहीच नाही. मग ह्याच्यावर चर्चा पुढं काय? ठीक आहे म्हणलं, आपल्याला कोणाला वाईट म्हणायचं नाही, आपण रीतसर संविधानाला
साजेल अशा पद्धतीनं 11 वाजता येऊन रीतसर साहेबाला आपण राजीनामा दिलाय. तसा नियमातनं मी अध्यक्ष मॅडमला द्यायला पाहिजे होता, त्यांनी माझा कॉल उचलला नाही. त्यांनी मला 2 वेळा मी कॉल केला तरी पण त्यांनी माझा कॉल उचलला नाही. ज्यावेळेस शिवसाहेबाला मी राजीनामा देऊन सोलापूरला गेलो कलेक्टर ऑफिसला सबमिट करायसाठी माझा राजीनामा, त्यावेळेस मोहोळच्या पुढे गेल्यानंतर अध्यक्ष मॅडमचा फोन आला आणि तुम्ही ऑफिसला या. मॅडम टायमिंग वेळ आता टायमिंग बरंच झाले, मी इथून माघारी येणं शक्य नाही, मला सोलापूर थोडं राहिले, मला सोलापूर कलेक्टर ऑफिसला मला राजीनामा देणं गरजेचं आहे. ही सगळी प्रक्रिया संपल्यानंतर 2:30 नंतर ह्यांनी अजेंडा तयार केला आणि अजेंडा तयार केल्यानंतर 3 वाजता अजेंडा वाटायला चालू केला त्यांनी की बाबा उद्या मीटिंग लावली. ठीक आहे, माझ्या घरी मी सोलापूरमध्ये असताना माझ्या घरी गेली ती, मला फोन आला घरचा की बाबा पुतण्या एक आमचा होता, आप्पा मुलगा होता विराज, त्यांनी मला फोन केला म्हणजे असे अशा अजेंडा. मी म्हणलं अजेंडा ह्यानं घ्या तुम्ही आणि त्याच्यावर सही करून द्या, आपल्याला त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही, त्यांना जे काय करायचंय त्या पद्धतीने करू शकता आणि बाकीच्या गोष्टीला काय अडचण नाही. आणि काय गोष्टीला त्यांना नंगानाच करायचा होता आणि आज बी तेच धोरण आहे. आता रीतसर मी राजीनामा ऑफिसला देऊन कलेक्टर ऑफिसला देऊन जर तुम्ही मीटिंग लावत असेल आणि त्या गोष्टी पुढे येत असतील तर काय त्यांची नैतिकता. बघ, त्यांना व्हॉट्सअपला मी मेसेज दिलाय, त्यांनी ती मान्य बी केलाय, त्यांना सांगितलं मी राजीनामा काय समोर आपण गावातला आहे, आपण काय बाहेरचं नाही किंवा मी अनोळखी नाही, अध्यक्ष मी केलेला आहे, त्यांना माझ्या गटातून निवडून आले, त्यांना मी अध्यक्ष मी केलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीवर लय महत्व देणं गरजेचं नाही. एखाद्यानं सहज हाक मारून सांगितलंय माझा विषय संपलाय, तो तर तिथं संपलं पाहिजे, त्याला जास्त महत्व देणं काही गरजेचं नाही. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यासाठी आम्ही आणि गाव सुख शांतीनं नांदावं किंवा सुख शांतीच्या मार्गाने असावं, गावात कुठल्याही गोष्टीचं व्यत्यय नसावा ह्या भावनेनं आम्ही राजकारण करतो. काय लोकांना ह्या गोष्टीचा बाव करायचा आहे, आम्हाला कोणाची नावं घ्यायची नाही ती, परंतु ज्यांनी बाव करायची वेळ आणली, ज्यांनी काय गोष्टी घडवते आई साहेबांनी त्यांना शासन दिलेलं आहे. नाना, शेवटचा प्रश्न एकच, तुमची इथून पुढे राजकीय भूमिका काय असेल? एक जनतेतनं खेळणार, जनता माझ्यासाठी आहे, मी जनतेसाठी आहे. कारण जनतेने एवढं आम्हाला प्रेम दिलंय की आमची लेवल नसताना आम्हाला जनतेनं सर्वसामान्यातनं आज टॉप लेवलला नेऊन बसवले आणि त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांच्या हाकेला कायमच उभा राहीन, ह्याच्यात पलीकडे माझं दुसरं ध्येय नसणार आहे आणि स्वप्न बी नसणार आहे लय मोठं. माझी राजकीय भूमिका, मी मोहिते पाटील समर्थक आहे, आमचे मोठे बंधू राजभवन रेड्डी, त्यानंतर मी असेल आणि इथून माझी मोठी पिढी सुद्धा असेल. राजकारण सत्ता ही माझ्यासाठी गौण नाही, पण मोहिते पाटील ही माझ्या एक ह्याच्यातली येते, हृदयातली येते. आज मोठे दादा असतील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील, खासदार धैर्यशील मोहिते भाई असतील, शिवबाबा असतील किंवा अर्जुन दादा असतील, ही मोहिते पाटलात आणि सगळ्याला चाणक्य म्हणणारे आमचे जयसिंह मोहिते पाटील बाळदादा ह्यांनी आयुष्यभर आमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि इथून पुढे बी ते आमच्या डोक्यावर हात ठेवणार, त्यात बदल होणार नाही. आणि मी एक असा सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता आहे, कार्य करत राहीन, जनता मला सहकार्य करत राहील, मी जनतेतला कार्यकर्ता आहे आणि मी जनता म्हणूनच आम्ही त्यांच्या पुढे जातो. आम्ही नेता म्हणून कधीही गेलो नाही. आतापर्यंत मोहिते पाटलांनी जे आम्हाला प्रेम दिलं आणि जी खंबीर साथ दिली, फक्त मोहिते पाटलाने चुकीचं कधीही वागू दिलेलं नाही आणि ते नैतिकते धरूनच त्यांनी आम्हाला आतापर्यंत त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळं काल पण त्यांना मी एखादी गोष्ट विचारली, तुम्हाला आमची शिकवण जी आहे त्या पद्धतीनं वागायचं, ह्याच्या पलीकडे तुमची जन होत असेल करा, नसेल तर तुम्ही बघलेलं व्हा, पुढचं काम करल, त्याच्यानंतर तुम्ही सुधरा.
आणि आज नगरपंचायत करायला आम्ही जवळजवळ बऱ्याच कार्यकर्ते होते, अपोजिट गटाचे पण होते. आम्ही बहिष्कार टाकला मतदानावर आणि त्यानंतर बहिष्कार टाकून सगळ्यांनी मिळून कोर्ट कचेरी करून आम्ही ग्रामपंचायतची नगरपंचायत केली. नगरपंचायत केली असताना पहिली नगरपंचायत जनतेनं, आमच्या जोडीदारांनी, कार्यकर्त्यांनी एवढं आम्हाला भरभरून प्रेम दिलं की पहिला उपनगराध्यक्ष पदाचा मान दिला. एवढंच माझ्यासाठी इतकं मोठं योगदान आहे की ती मी आयुष्यभर जनतेचं विसरू शकणार नाही. एवढंच मला जनतेला सांगायचं आहे आणि सदैव जनतेच्या पाठीशी राहील. मोहिते पाटील जोपर्यंत आहेत तोपर्यंत पाटील नानाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. धैर्यशील भैया जोपर्यंत माझ्या संघ आहेत, मी त्यांच्या संघ आहे, आम्हाला कुठलीही टेन्शन आणि आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं काही अडचणी येणार नाही ह्याची खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.